दिवाळी आली की घरात धामधूम सुरू होते. कधी पडदे बदलणं, कधी फराळ बनवणं, कधी लाईट्स लावणं. घर चमकायला पाहिजे म्हणून आपण सर्व करतो. पण या सर्व गडबडीत आपण विसरतो. कोणाला? अहो, स्वतःला. हो, बरोबर ना. दिवाळीत घराचा ग्लो तर असतोच, पण आपल्या चेहऱ्याचाही ग्लो हवाच ना. पण माहीत आहे का, दिवाळीच्या घाई गडबडीत आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे आपली स्किन डॅमेज होते. आणि दिवाळीच्या दिवशी फोटो काढला की असं वाटतं, अरे देवा, ग्लो कमी झालाय, पिंपल्स आलेत, स्किन डल दिसतेय. काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळीच्या आधी या 5 चुका ज्या आपण टाळायला हव्यात. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. चूक क्रमांक 1, अचानक नवीन प्रोडक्ट्स वापरणं. दिवाळी जवळ आली की सगळ्यांना वाटतं यावेळेस काहीतरी नवीन वापरूया. एक्सपेन्सिव्ह फेसवॉश घेऊ, सिरम घेऊ. पण काय होतं माहीत आहे, आपली स्किन आधीच त्या प्रोडक्टशी ओळखीची नसते आणि एकदम काहीतरी नवीन वापरल्यावर स्किन रिॲक्ट होते. रॅशेस, पिंपल्स, ड्रायनेस सगळं एकदम होतं. म्हणून नवीन प्रोडक्ट्स वापरायचे असल्यास किमान 2 आठवड्यांपूर्वी ट्राय करा. दिवाळीच्या आठवड्यात अजिबात ट्राय करू नका. चूक क्रमांक 2, खूप ओव्हर एक्सफोलिएट करणं. ग्लो आणायचा आहे म्हणून रोज स्क्रब करणारे लोक खूप असतात, पण रोज स्क्रब केला तर स्किन थकते, सगळं नॅचरल तेल निघून जातं आणि चेहरा डल होतो. त्यावरून इरिटेशन, रेडनेस हे सगळं येतं. म्हणून स्क्रब फक्त आठवड्यातून 2 वेळा करा आणि तोही सौम्य स्क्रब वापरा. जोर जोरात घासू नका, नाहीतर स्किनचा सॉफ्टनेस निघून जाईल. चूक क्रमांक 3, सनस्क्रीन स्किप करणं. आता हिवाळा आलाय, ऊन कमी आहे, सनस्क्रीन कशाला? हा सगळ्यात मोठा गैरसमज. सन डॅमेज केवळ उन्हाळ्यात नाही होत, UV रेज वर्षभर असतात. आणि दिवाळीच्या तयारीत आपण घराबाहेर फार वेळ असतो. मार्केट, सजावट, शॉपिंग सगळं बाहेर. म्हणून घरात असाल तरी SPF 30+ सनस्क्रीन वापरा. हेच तुमच्या खऱ्या ग्लोचं गुपित आहे. चूक क्रमांक 4, मेकअप नीट न काढणं. दिवाळीत कार्यक्रम, पार्ट्या, फोटोशूट सगळीकडे मेकअप लागतो. पण रात्री दमून आल्यावर आपण चला उद्या काढू म्हणून झोपून जातो. मेकअप रात्री ठेवला की पोर्स बंद होतात, स्किनला श्वास घ्यायला मिळत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी पिंपल्स पार्टी सुरू. म्हणून रात्री झोपण्याच्या आधी मेकअप रिमूव्हर वापरा आणि नंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. जरा वेळ लागेल पण स्किन खुश राहील. चूक क्रमांक 5, घरगुती उपाय ओव्हरडोस करणं. अरे हळदीचा फेस पॅक लाव ना, बेसन घालून धुवून टाक. हे सगळं ऐकून आपण दररोज नवीन काही लावतो. पण हळद, बेसन, लिंबू हे सगळं जरी नॅचरल असलं तरी जास्त वापरल्यावर स्किन कोरडी पडते आणि काही वेळा जळजळ होते. म्हणून घरगुती उपाय आठवड्यातून एकदाच पुरे आहेत. बायोकेमिस्ट नाही आपण, ठीक आहे? दिवाळी म्हणजे फक्त दिवे, फराळ, फटाके नाही, तर ती म्हणजे आपल्या आतल्या प्रकाशाचा उत्सव आहे. घर उजळत असताना स्वतःकडेही थोडं लक्ष द्या, कारण जेव्हा आपण आतून आणि बाहेरून चमकू तेव्हाच खरी दिवाळी साजरी होते. म्हणून यावेळेस स्किन केअर मिस्टेक्स टाळा आणि सेल्फ केअरला थोडा वेळ द्या, कारण ग्लो तुमच्यात आधीपासूनच आहे. फक्त त्याला थोडंसं झळकू द्या. तर या दिवाळीला घरच नाही तर चेहराही उजळवा. आणि हो, अशाच काही खास स्किन केअर टिप्ससाठी मज्जा पिंकला नक्की सबस्क्राईब करा.